यवतमाळ येथे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम मशीन बंद करा, जन सुरक्षा विधेयक रद्द करा, ओबीसी ची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, महाबोधी महाविहार मुक्त करा, वक्फ बोर्ड संशोधन बिल रद्द करा, जन सुरक्षा विधेयक रद्द करा व शेतकऱ्यांचे पिकाला हमीभाव द्या व कर्जमुक्ती करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने 1 जुलै 2025 रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते। आज संविधान चौक यवतमाळ येथे भारत मुक्ती मोर्चा आणि इतर समविचारी संघटनांनी ईव्हीएम मशीन, जन सुरक्षा कायदा, महाबोधी महाविहार मुक्तच्या विरोधात जोरदार निदर्शने केली। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते संविधान चौक यवतमाळ येथे एकवटले। ईव्हीएम हटाओ देश बचाओ, संविधान के सम्मान में हम उतरे मैदान में, निकलो बाहर मकानों से जंग लढो बेईमानों से, अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या। ओबीसी ची जातवार जनगणना झाली पाहिजे, त्यांना संख्येच्या प्रमाणामध्ये शासन प्रशासनामध्ये हिस्सेदारी मिळाली पाहिजे, महाबोधी विहार ब्राह्मण महंताच्या कब्जातून मुक्त झाले पाहिजे, बहुजन महापुरुषाचा वारंवार होत असलेला अवमान थांबला पाहिजे, ठिकठिकाणी आदिवासीवर होत असलेले अत्याचार थांबले पाहिजे, वक्फ बोर्ड संशोधन बिल रद्द झाले पाहिजे, नवी शिक्षा नीती 2020 ही शिक्षणाच्या व्यापारीकरणाला आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन देणारी असल्याने रद्द झाली पाहिजे, खाजगीकरणाचे धोरण रद्द केले पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला पाहिजे, जन सुरक्षा कायदा हा लोकशाही विरुद्ध असून हा कायदा रद्द झालाच पाहिजे, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारे प्रतिनिधी सभागृहामध्ये जाण्याऐवजी दलाली करणारे प्रतिनिधी जात आहेत। ईव्हीएम मशीनच्या गैरवापरामुळे येथील लोकशाही धोक्यात आली असून मूलनिवासी बहुजन समाजाच्या शेकडो समस्या निर्माण झाल्या आहेत। यासाठी ईव्हीएम मशीन हद्दपार झाली पाहिजे इत्यादी विविध मागण्यासह आज एकाच दिवशी भारताच्या 625 जिल्ह्यामध्ये भारत बंद दरम्यान रस्ता रोको चक्का जाम आंदोलन करण्यात आले। यवतमाळ येथे मोठ्या संख्येने भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछेडा वर्ग ओबीसी मोर्चा व विविध संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरून चक्काजाम केला। यावेळी सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी डिटेन केले व दुपारी 5 वाजता नंतर त्यांना सोडण्यात आले। या आंदोलनामध्ये बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, छत्रपती क्रांती सेना इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या। या आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी केले असून या आंदोलनामध्ये विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गवई, मायावती ताई मोखाडे, सविता खोबरागडे, उमेश धे, बिमोद मुधाणे, युवराज आडे, राजीव डफाणे, अरविंद पाटील, करण खंडारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते।